सालाबादाप्रमाणे ऋतुरंग कला उत्सव आलेला आहे आणि ऋतुरंग फाउंडेशन गेली 25 वर्ष सातत्याने हा कला उत्सव साजरा करत आहे. याही वर्षी शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजेच 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोज दुपारी 4 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत कला उत्सव साजरा होणार आहे. आणि ह्या कला उत्सवामध्ये 3 दिवस संगीत कार्यक्रम, गुणीजनांचं कौतुक आणि चित्रकार आणि शिल्पकार यांच्या कलांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आमच्या या कला उत्सवासाठी आमचे प्रायोजक श्री दीपक बिल्डर्स, श्री बिझनेस बँक आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांचं आम्हाला वेळोवेळी आर्थिक सहकार्य लाभत आलेलं आहे. ह्या तिघांच्या शिवाय हे कार्यक्रम करणं आम्हाला तरी अशक्य होतं. शिवाय हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचं भक्कम पाठबळ आमच्या पंच कमिटीला लाभत असतं. त्यामध्ये विशेष करून आमचे कार्यकारिणीचे सदस्य श्री डॉक्टर PF ठोळे, श्री अशोकजी तापडिया, श्री रवींद्र अमृतकर, श्री सुभाष पाटील, शुभांगी रत्नपारखी, विजयजी चोरडिया आणि इतरही माझे बरेच सहकारी आहेत, जसे की तन्वी अमित, संतोषजी जोशी, त्यानंतर आमचे कार्यालयीन व्यवस्थापक संजय माळी आणि अरविंद क्षीरसागर आणि त्यानंतर आमचे विशेष करून बिल्डर व्यावसायिक अरुण पाटील, या इतर अनेक सहकारी आहेत जे कार्यकारिणीच्या व्यतिरिक्तही काम करणारे आमचे काही कलाकार आहेत. त्याच्यामध्ये प्रभास जोशी आहेत, राजेंद्र शिरसाट आहेत, शेखर कावळे आहेत आणि रवींद्र कोष्टे आहेत. साधारणतः 40 लोकांची आमची टीम आणि सांस्कृतिक कार्याला पुरस्कृत करणारी अशी ही राबत असते आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं अशक्य असतं. खूप छान सर. आणि आपण या ठिकाणी जे नाशिक रोडमध्ये जे असणारे स्थानिक कलाकार आहेत तर त्यांना पण हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आपल्याला काय करता येईल नाशिक रोडला? आता नाशिक रोडच्या साठीच हा ऋतुरंग फाउंडेशन उभं राहिलेलं आहे. गेली 25 वर्षापूर्वी ऋतुरंगाचे श्री विजय संकलेचा, वसंतदादा नगरकर, सुरेशजी भानुशाली, अशोकजी तापडिया, सुरेशजी टर्ले, राजीवजी टर्ले, राजीव पत्की आणि कपोते सर अशा अनेक दिग्गज लोकांनी नाशिक रोडला सांस्कृतिक चळवळ रुजावी, इथल्या कलाकारांना व्यासपीठ मिळावं याच उद्देशाने ऋतुरंग फाउंडेशनची स्थापना केली. आणि हे ऋतुरंग फाउंडेशन आपल्या भागामध्ये अगदी तबलावादन असेल, पेटीवादन असेल, कराटे असेल, योगासन वर्ग असतील, संभाषण कौशल्य वर्ग असेल, बालसंस्कार वर्ग असेल, कथ्थक नृत्य असेल, बॉलिवूड डान्सेस असतील, लावणी नृत्य असेल, अशा सर्व कला प्रकारांना आपण ऋतुरंग फाउंडेशन उपलब्ध आहे. स्थानिक कलाकारांनी सदैव याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. सर, नाट्य चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्याला शाळा कॉलेजचे काही सहकार्य मिळवता येईल का याच्यासाठी? नाट्य चळवळीच्या संदर्भामध्ये ऋतुरंगाचं विशेष एक अतिशय हळवा कोपरा आहे. आमचे सदस्य श्री राजू पत्की आणि आता ते नाहीत, परंतु त्यांच्या स्मरणार्थ आम्ही दरवर्षी एक पात्री प्रयोगाची स्पर्धा घेत असतो, जिल्हा पातळीवर असते. आणि आताही आमचे सदस्य मुकुंद कुलकर्णी हे नेहमी नाट्याभिनय स्पर्धा आणि अभिनय वर्ग आम्ही घेत असतो. विशेष करून आता जे नवीन पिढीतील ओंकार पडवळ वगैरे सारखे जे नाशिक रोडचे म्हणजे नाट्य चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की ऋतुरंग सदैव तुमच्या पाठीशी आहे, जागा उपलब्ध आहे, व्यासपीठ आहे, या आणि तिथे तालीम करा, सराव करा आणि तुमची नाटकं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सादर करा. रसिक प्रेक्षकांचा अधिक सहभाग लाभावा म्हणून आपण काय त्यांना आपण आवाहन कराल? रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही ऋतुरंग रसिक नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. त्याच्यामध्ये 400 ते 500 सभासद आहेत आणि ह्या लोकांना आम्ही नेहमी सदैव ऋतुरंगाच्या कार्यक्रमांचं माहिती देत असतो. ऋतुरंगाच्या कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी जागोजागी चेन लिंक फेन्सिंगला एक छोटेसे 2x3चे बॅनर लावून आम्ही कायम देत असतो. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून माहिती देत असतो. आता नाशिकचा जो वर्ग आहे, नाशिकचा वर्गसुद्धा इकडे येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतो. तर नाशिक रोडकरांना माझं असं आवाहन आहे की त्यांनी गायन, वादन, संगीत, शिल्प, नृत्य, साहित्य
ह्या सर्व चळवळींचं ऋतुरंग एक केंद्र आहे. तिथे यावं आणि कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, त्यांच्या मुलांना इथे पाठवावं. खूप छान सर. हा कार्यक्रम अतिशय सुरेख व्हावा आणि अशा आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. ऋतुरंगाच्या वतीने मी आपला आभारी आहे.